चला होऊ दे व्हायरलला सुरुवात करूया। काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते। चित्र विचित्र उड्या मारून लोकांना चकित करायला या मंडळींना खूप आवडतं। पण या नादात अनेकदा गंभीर अपघात होतात। असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात एक व्यक्ती सायकलवर धोकादायक स्टंट करताना दिसतोय। पण हा स्टंट जमिनीवर केला जात नसून चक्क आकाशात केला जातोय। हा व्यक्ती शेकडो फूट उंचीवर उडणाऱ्या पॅराशूटमध्ये सायकलवरून वेगवेगळे स्टंट्स करतोय। चुकून जरी या व्यक्तीचा तोल गेला तर तो शेकडो फूट उंचीवरून खाली पडण्याची भीती आहे। एवढ्या उंचीवरही तो सायकल एखाद्या खेळण्यासारखी उडवत असून निर्भीडपणे स्टंट करतोय। या व्यक्तीची स्टंटबाजी पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकला नाही तरच नवल। हल्ली प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं करायचं, हटके करायचं असा अनेकांचा प्रयत्न असतो। युवा पिढी तर असा प्रयत्न करते। यामध्ये अनेक मजेशीर गोष्टींपासून ते धोकादायक स्टंट्स पर्यंत सगळं काही आपल्याला बघायला मिळतं। जपानमधील काही युवकांनी चक्क भला मोठा मानवचलित घोडा तयार केलाय, जो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की हा खोटा घोडा आहे। या घोड्याच्या आतमध्ये दोघे उभे असून ते या घोड्याला चालवतायत। अगदी खऱ्या घोड्याप्रमाणे हा घोडा हालचाल करताना दिसतोय। दक्षिण सुदानमधील इमातोंग इथल्या बोया पर्वत इथे राहणाऱ्या लारीम जमातीतील स्त्रिया आपली प्रथा जपण्याकरता शरीरावर गरम धातूने चट्टे तयार करतात। हे ऐकताना आणि हा व्हिडिओ पाहताना इतकं धोकादायक वाटतंय, तर विचार करा हे करत असतील तेव्हा त्या महिलांना किती वेदना होत असतील। लारीम जमातीतील मुलींना वयाच्या 10व्या वर्षापासून आपल्या शरीरावर हे असे चट्टे काढावे लागतात। एकदा का हे चट्टे काढले की त्या मुलीचं लग्न लावलं जातं। ज्या मुलीच्या शरीरावर सर्वाधिक चट्टे, ती मुलगी सगळ्यात जास्त सुंदर असं मानलं जातं। ज्या वयात आपण खेळतो त्या वयात हा त्रास सहन करणं मोठं धैर्याचं काम आहे। पण केवळ आपली संस्कृती जपण्याकरता या मुली हा अतीव त्रास सहन करतात। कोरोना काळात घरी असताना अनेकांनी वेगवेगळ्या आणि नव्या फ्युजनचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि आता हा जणू एक ट्रेंडच झालाय। आईस्क्रीम, डोसा, बिर्याणी, समोसा, फायर पाणीपुरी यासारखे फ्युजनचे पदार्थ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहतोय। यातच आता आणखी एका पदार्थाची भर पडली आहे। सध्या सोशल मीडियावर तंदुरी चिकन पासून तयार केलेल्या आईस्क्रीमची चर्चा सुरू आहे। एका पठ्ठ्यानं चक्क तंदुरी चिकन पासून लाईव्ह आईस्क्रीम बनवून दाखवलं। पहिल्यांदा चिकन तव्यामध्ये टाकून भाजून घेतलं, त्यानंतर त्यावर दूध टाकलं, चिकन आणि दूध मिक्स केल्यावर चॉकलेट चिप्स, चॉकलेट सिरप टाकलं। हे मिश्रण तव्यावर पसरवल्यावर ते आईस्क्रीम सर्व्हिंग कपमध्ये सर्व्ह करण्यात आलं। या व्हिडिओवर नेटकरी टीका करतायत। इंटरनेटवर अनेकदा प्राणी आणि पक्ष्यांचे गोड व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामुळे लोकांच्या मनाला खूप दिलासा मिळतो। अनेक वेळा हे प्राणी अशी काही कृत्य करून दाखवतात ज्याला पाहून लोक थक्कच होतात। सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हिडिओत दिसणारा हा पोपट इतर पोपटांपासून वेगळा आहे, कारण पोपट बोलतात हे तर तुम्हाला माहिती आहे। आपण त्यांना जेवढं शिकवू तेवढंच ते बोलतात, पण तेही मोजकेच शब्द। पण या व्हिडिओतला पोपट अगदी माणसांप्रमाणे गप्पा मारतो। तो कशा प्रकारे बोलतो ते ऐकण्याकरता हा व्हिडिओ नक्की बघा। Gizmo, who are you? Let the birds out. Chirp, chirp, chirp. I see you. Yeah, I know. It's here, huh? I love you. I do. Yeah. Yeah. Be serious.
मंडळी, आपल्याला कोणी चिडवलं की आपल्याला खूप राग येतो. एका मर्यादेपर्यंत आपण हे चिडवणं ऐकून घेतो, सहन करतो, पण नंतर मात्र आपल्याला काही सहन होत नाही. तसंच आपल्याप्रमाणे प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि त्यांनाही राग येऊ शकतो. मग ते राग आल्यावर चांगला सिंगा दाखवतात, सर्व सक्तीनिशी समोरच्याला ते धडा शिकवतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये एक आजोबा एका खेकड्यासोबत मस्ती करताना दिसतायत. त्यांनी खेकड्याला अगदी त्यांच्या तोंडासमोर नेलेलं आहे. खेकड्याची एक नांगी पकडून त्याच्यासोबत ते खेळतायत. असं करताना त्याला जराही भीती वाटत नाहीये. दरम्यान खेकडा अचानक ते आजोबांचं नाक आपल्या नांग्यांनी पकडतो. यानंतर मात्र वेदनेनं ते आजोबा इतक्या मोठ्यानं ओरडायला लागतात. आतापर्यंत तुम्ही हत्तींना पाण्यानं आंघोळ करताना पाहिली असेल, पण कधी हत्तींना डस्ट बाथ करताना पाहिलं आहे का? नसेल तर पहा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये चक्क हत्तींचा कळप डस्ट बाथ करताना दिसतोय. आणि हे काही नवं नसून उष्णतेच्या दिवसात हत्ती अनेकदा डस्ट बाथ करताना दिसतात. त्यांच्या त्वचेला झाकणारा धुळीचा थर हत्तींना सूर्यप्रकाशापासून वाचवण्यास मदत करतो. आफ्रिकन आणि आशियाई दोन्ही हत्ती अशा परिस्थितीत राहतात जिथं तापमान आणि अतिनील पातळी जास्त असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात हत्ती डस्ट बाथ करताना दिसतात. All right, here we go. तंत्रज्ञानाचा प्रभाव फक्त माणसांच्याच वर असतो असं नाही, तर प्राण्यांच्या जीवनावरही पडत असतो. पूर्वी शेती करण्यासाठी बैलांचा वापर केला जात होता. कालांतराने बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली. अशाच प्रकारे आणखी एक यंत्र तयार झालं आहे. या यंत्राचा वापर बग्गीमध्ये घोड्याच्या जागी करता येणार आहे. या व्हिडिओमध्ये एका यंत्राला छोट्या बग्गीला बांधलं असल्याचं पाहायला मिळतंय. या रोबोटला घोड्याप्रमाणे 4 पाय आहेत. त्याच्या पाठीला बग्गीचे टोक अडकवण्यात आलंय. एक व्यक्ती त्या रोबोटला जोडलेल्या बग्गीमध्ये बसतो आणि पुढे चालण्याची आज्ञा देतो. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून ते यंत्र रस्त्यावरून बग्गी खेचत चालायला लागतं. या यंत्राच्या पुढच्या बाजूला कॅमेरे असून त्यांच्या मार्फत ते आपल्या आसपासच्या गोष्टी पाहू शकतो. या अनोख्या रोबोटची सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. Here we go. Oh, look at him settle into it. Oh, buddy. Yes. माकड हा खोडकर प्राणी आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माकडाचे अनेक मजेशीर व्हिडिओ आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. आपल्याला मस्तीखोर आणि खोडकर स्वभावामुळे माकडाची शरीरयष्टी देखील बारीक असते. पण पैलवान माकड तुम्ही पाहिलं नसेल तर या व्हिडिओत तुम्हाला तब्येतीनं इतकं वजनदार माकड बघायला मिळणार आहे. हे त्याचं स्वतःचं शरीरही तो पेलू शकत नाहीये. माकड नदीकाठी बसून मस्तपैकी केळं खाण्यात मग्न आहे. माकडाचा हा मजेशीर लुक नेटकर यांच्या पसंतीला उतरलाय. काही युजर्सनी या व्हिडिओवर खाते पिते खानदान का बंदर अशा कमेंट्स दिलेल्या आहेत. जंगलातल्या सगळ्यात शक्तिशाली प्राण्याचं नाव विचारलं तर प्रत्येकाच्या मनात सिंहाचं नाव येतं. सिंह इतके शक्तिशाली असतात की ते त्यांच्या आकारापेक्षा कितीतरी मोठ्या हत्तीलाही मारू शकतात. त्यामुळेच जंगलातील इतर भयंकर शिकारी प्राणीही त्याच्या समोर येऊ इच्छित नसतात. नुकताच एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात एक सिंह कासवासमोर माघार घेताना दिसतोय, जे पाहून युजर्सना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच ठेवणं कठीण झालेलं होतं. हा व्हिडिओ आफ्रिकेतील माला या गेम रिझर्व्हचा आहे, ज्यामध्ये एक महाकाय सिंह तलावाच्या काठावर पाणी पिताना दिसतोय. हे पाहून एक लहान कासव रागानं सिंहाला आव्हान देतं आणि आपल्या क्षेत्रातून बाहेर जाण्याचे संकेत देताना दिसतं. व्हिडिओमध्ये कासव सिंहावर सतत हल्ला करत त्याला पाणी पिण्यापासून रोखताना दिसतंय. याचा त्रास होऊन शेवटी सिंह तलावापासून दूर जातो. हा व्हिडिओ पाहून नक्की जंगलाचा राजा कोण असा प्रश्न एका युजरनं विचारलाय. काही लोक वीकेंडला कुटुंबासोबत जंगल सफारीचा आनंद घेण्याकरता जंगली अभयारण्यात जातात.
अशा वेळी लोक वन्य प्राण्यांच्या सानिध्यात घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका व्हिडिओनं सध्या लक्ष वेधून घेतलंय, ज्यामध्ये एक महाकाय जंगली हत्ती जंगल सफारीचा आनंद लुटणाऱ्या फोटोग्राफर सोबत मस्ती करताना दिसतोय. जंगलात राहणारे हत्ती खूप मोठे आणि रागीट असतात, मात्र या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल या उलट हा हत्ती एकदम शांत आहे आणि लोकांशी मैत्रीपूर्ण वागताना दिसतोय. व्हिडिओमध्ये हा हत्ती फोटोग्राफरने घेतलेली टोपी आपल्या सोंड्याने उचलून घेतो. यानंतर तो ही टोपी स्वतःच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. या टोपीसोबत काही वेळ खेळल्यानंतर हत्ती अगदी शांतपणे ही टोपी पुन्हा त्या फोटोग्राफरच्या डोक्यावर ठेवून देतो. ट्रेन आणि मेट्रोमधील गर्दीमुळे अनेकदा स्टेशन येईपर्यंत बसण्यासाठी सीट मिळत नाही. यामुळे प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागतो. पण रोज उभं राहून प्रवास करण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी एका तरुणानं नामी शक्कल लढवली आहे. तरुणाची ही युक्ती सोशल मीडियावर युजर्सना फार आवडलेली आहे. चीनमधील हांगझोऊ मेट्रो लाईन 2 या मेट्रो स्टेशनमधील हा व्हिडिओ आहे. यासाठी त्याने मेट्रो प्राधिकरणाचीही परवानगी घेतली आहे. तो रोज सिंगल सोफा खांद्यावर उचलून स्टेशनवर आणतो आणि त्यावर बसतो. त्याला पाहून प्रवाशांसह मेट्रोचे कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. विनाकारण स्टाईल मारणं कधी कधी महागात पडू शकतं. सध्या अशाच एका व्हिडिओनं इंटरनेटवरील लोकांना हसायला भाग पाडलं, ज्यात एका तरुणीला स्पोर्ट्स बाईक चालवायची असते. यासाठी ती जरा वेगळ्या स्टाईलमध्ये बाईकवर बसण्याचा प्रयत्न करते, पण त्याच क्षणी तिचा तोल बिघडतो आणि ती जोरात रस्त्यावर पडते. बाईकवर स्टाईलमध्ये बसण्याचा प्रकार तिच्या अंगलट आला असून हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिची खिल्ली उडवतात. आजच्या युगात जगात दडलेल्या कलागुणांना बाहेर काढण्याकरता सोशल मीडिया हे उत्तम माध्यम बनलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोणत्याही कोपऱ्यात प्रतिभा दडलेली असली तरी ती या व्यासपीठाच्या माध्यमातून एक ना एक दिवस समोर येतेच. या कलाकाराकडेच बघा, या तरुणानं शॅम्पूच्या सहाय्यानं कागदावर शिवाचं चित्र काढलंय. आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. इंस्टाग्रामवर कलाकार शिंटू मौर्या असं या कलाकाराचं नाव आहे. चित्र बनवण्याकरता त्यानं वापरलेला शॅम्पू नैसर्गिक असून त्यात अंडी वापरण्यात आली नसल्याचं कलाकारानं लिहिलंय. होऊ दे व्हायरल मध्ये इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. होऊ दे व्हायरल मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता उर्वरित व्हिडिओ बघूयात. प्राणी आणि पक्ष्यांचे अनोखे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत अनेकदा पाहिले. तसाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात एक कबूतर चक्क स्टंट करताना दिसतंय. हा व्हिडिओ पाहून सगळेजण आश्चर्यचकित झालेत. पक्ष्यांना आतापर्यंत आकाशात उडताना किंवा पाण्यात डुबकी मारताना आपण पाहिलं असेल, पण कबुतराला चक्क स्टंट करताना कदाचित आपण पहिल्यांदाच पाहत असू. कबुतराला बॅकफ्लिप करताना पाहून काही नेटकऱ्यांनी त्याची तुलना चक्क जॅकी चॅन आणि टायगर श्रॉफ सोबत केली आहे. एप्रिल महिना मध्यावर आला असून उष्णतेनं कहर सुरू केलेला आहे. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. दिल्ली, एनसीआर पासून उत्तर प्रदेश आणि बिहारच्या भागात तुम्हाला उष्णतेची लाट बघायला मिळेल. दरम्यान सोशल मीडियावर असे व्हिडिओ येऊ लागले आहेत, ज्यात लोक उन्हाळ्याची स्थिती सांगण्याकरता वेगवेगळे प्रयोग करतात. बंगालमध्ये उष्णतेचा पारा वाढला असून एकानं कडक उन्हात पॅन ठेवून त्यात चक्क ऑमलेट शिजवलं. बंगालमध्ये ऊन इतकं आहे की गॅसशिवाय सौर ऊर्जेवर लोक सहज जेवण बनवू शकतात. व्हिडिओच्या शेवटी तो ऑमलेट खातानाही दिसतोय. जग कितीही पुढे गेलं तरी विकृत कृत्य करणारी लोक काही केल्यास सुधारत नाहीत. महिलांना लोकल ट्रेनमधल्या गर्दीत किंवा ऑफिसमध्ये तर कधी आपण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अगदी कुठेही छेडछाड करणारी टवाळखोर भेटतातच किंवा मिळतातच. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही विकृत लोक महिलांची छेड काढतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेस्टॉरंटमध्ये एका महिला वेटरनं 2 ग्राहकांना जेवण देत असताना ग्राहक आणि वेटरेसचं भांडण होतं. या भांडणाचं रूपांतर हाणामारीत होतं, पण त्या दोन्ही ग्राहकांना वेटरेस चांगलाच धडा शिकवतात. वेटरेस अगदी ब्रुसली प्रमाणे त्या दोघांना सोप देताना दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आता या वेटरेसला फिमेल ब्रुसली असं म्हणू लागले.
कमी उंचीमुळे अनेकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा मित्रमंडळींमध्ये कमी उंचीमुळे खूप खिल्ली उडवली जाते. पण आम्ही तुम्हाला आज एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने उंची वाढवण्याकरता चक्क 1.4 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. यापूर्वी या व्यक्तीची उंची 5 फूट 5 इंच इतकी होती, पण शस्त्रक्रियेनंतर त्याची उंची अजून वाढली आहे. कमी उंचीमुळे या व्यक्तीला गर्लफ्रेंड मिळत नव्हती, त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड होता. उंची वाढवण्याकरता या व्यक्तीने 2 वेळा वेदनादायक शस्त्रक्रिया करून घेतल्या. शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या या व्यक्तीचं नाव मोझेस गिब्सन असं आहे. तो अमेरिकेचा राहणार आहे. द कॉस्मेटिक लेननं ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्यानं शस्त्रक्रिया करून आपली उंची कशी वाढवली हे सांगितलं आहे. या सगळ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओसह होऊ दे व्हायरलमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.